तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये धमाकेदार असा ट्विस्ट येणार आहे. तर प्रेक्षकांनो, इथे आता सुप्रिया आणि संजय काका दोघेजण अक्कलकोटवरून परत आलेले असतात. दोघेजण एका महिन्यासाठी अक्कलकोटला गेलेले असतात, पण त्यांना कामानिमित्त बरेच दिवस त्या ठिकाणी थांबावं लागतं. पण प्रेक्षकांनो, इथे आता सुप्रिया अक्कलकोटवरून परत आलेली असते आणि आल्यानंतर तिला नम्रता आणि आकाश यांच्या लग्नाबद्दल समजतं. दोघांचं लग्नही होतं. पण प्रेक्षकांनो, इथे आता सुप्रियाला जेव्हा ह्या गोष्टीबद्दल कळतं तेव्हा ती आपल्या मुलीचं नम्रताचं थोबाड फोडते आणि तिला या सगळ्या गोष्टीचा जाब विचारते. तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने या गोष्टी पुढे घडत जातात आपण सविस्तरपणे बघूया. तर प्रेक्षकांनो, इथे आता नम्रता आणि त्याचबरोबर ईश्वरी या दोघीजणी आता सख्ख्या बहिणी सख्ख्या जावा झालेले असतात. पण नम्रताला ईश्वरीबरोबर प्रत्येक गोष्टीमध्ये कंपॅरिझन करायची सवय झालेली असते. इशूला सगळेजण लाड करतात, इशूशी सगळेजण चांगले वागतात, तिला सगळे चांगले बोलतात आणि या घरामध्ये मला मान नाही असं तिला सारखं वाटत असतं. पण नम्रता एक गोष्ट विसरलेली असते. ज्या परिस्थितीमध्ये ईश्वरी अर्णवने लग्न केलं होतं त्यानंतर आजी ईश्वरीजवळ बोलायला सुद्धा तयार नव्हती. ईश्वरीने काहीही बनवलं तर आजी खायची सुद्धा नाही. ती वेगळं जेवण बनवायची. तिने बनवलेला स्वयंपाकसुद्धा त्या घरामध्ये कुणी खात नव्हतं. आणि त्यानंतर ईश्वरीला सुद्धा खूप संकटांना सामोरं जावं लागलं होतं. त्यानंतर हळूहळू इथे गोष्टी सुरळीत होत गेल्या. ईश्वरीचा चांगुलपणा, तिचा प्रेमळपणा लोकांना समजला आणि मग आजीने ईश्वरीला माफ केलं. नाहीतर सगळ्यात जास्त आता आजी ईश्वरीचे लाड करते असं नम्रताला वाटतंय. पण ज्या वेळेला लग्न झालं होतं तेव्हा आजीने ईश्वरीला सून मानण्यासाठी सुद्धा नकार दिला होता. या गोष्टीचा विचार तर ती करतच नाही. पण आता तिला असं वाटतं की आजी फक्त ईश्वरीचे लाड करते, तिच्यासाठी लाडू बनवते, त्यांना तर फक्त ईश्वरीच लागते असं नम्रताला सारखं वाटतं. जे अचीव करायला, घरामध्ये जागा मिळवायला 1.5 वर्ष ईश्वरीने प्रयत्न केलेले आहेत आणि त्यानंतर तिने घरातल्या सर्व लोकांचं मन जिंकलंय आणि आता सगळेजण ईश्वरी करतायत त्यासाठी तिने स्वतः प्रयत्न केलेले आहेत सगळ्यांची मनं जिंकण्यासाठी. पण नम्रताला ज्या गोष्टी ईश्वरीने आता 1.5 वर्षात मिळवल्या त्या गोष्टी नम्रताला एका महिन्यामध्ये हव्या आहेत आणि ते सुद्धा चांगल्या पद्धतीने नाही तर वाकड्यातच जाऊन. मग ती स्पर्धा असू दे किंवा बिझनेस, तिला सगळीकडे हक्क आणि अधिकार हवे आहेत, ते सुद्धा बरोबरीने. पण ती एक गोष्ट विसरली आहे की हे जे काही आहे ते सगळं अर्णवने स्वतःच्या बळाने कमावलेलं आहे, त्याने मेहनतीने कमावलेलं आहे. याचा विचार ती करत नाही. तिला असं वाटतं की हे जे आहे ते जरी सगळं अर्णवने कमावलेलं असलं त्याच्या कष्टाने तरीसुद्धा ते बरोबरीने मिळायला हवं. म्हणजे आकाशला सुद्धा. पण आकाशला शिकायची गरज आहे. त्यालासुद्धा मेहनत केली पाहिजे, त्यानेसुद्धा कष्ट केले पाहिजे. जसे अर्णवने दिवसरात्र कष्ट केलेत तेव्हा तो आता कुठे सुखाने जगतोय, तसे कष्ट आकाशनेही केले पाहिजे. त्याला प्रत्येक कष्टाची आणि प्रत्येक गोष्टीची त्याला जाणीव असली पाहिजे की पैसा कमवणं हे सोपं नाही आहे, ते कठीण आहे. पण ते कमवण्यासाठी तेवढी मेहनत घेतली पाहिजे, मोठमोठे डिसिजन घेतले पाहिजे आणि ते सुद्धा स्वतःच्या बळावरती. त्याच्यामध्ये जर काही अडचणी आल्या, काही क्लॅशेस झाले तर ते सुद्धा सॉल्व करता आले पाहिजे असं अर्णवला नेहमीच वाटतं. आणि म्हणून तो आपला भाव म्हणून त्याला प्रत्येक गोष्टीमध्ये सपोर्ट करतो पण पाठीशी घालत नाही. चूक झाली तर चूक दाखवून देतो आणि जर त्याने काही चांगलं केलं तर त्याचं कौतुक करतो, त्याला शाबासकी देतो. पण नम्रताला तसं काही कळत नाही. नम्रता त्यालासुद्धा उलटसुलट बोलते. नम्रताचं दिवसेंदिवस घरातलं वागणं इतकं विचित्र झालेलं असतं की ती आजीलासुद्धा उलटसुलट बोलते. आणि हे सगळं कशामुळे? तर आता ईश्वरी अर्णव दोघेजण बाळाचा विचार करणार आहेत ही गोष्ट तिला समजलेली असते. पण ही इच्छा असते आजी आणि मामाची की आता अर्णव ईश्वरीने बाळाचा विचार करायला हवा.
कारण आजीला आपल्या परतुंडाचं तोंड हे बघायचं आहे. पण इथे नम्रताला तर कॉम्पिटिशन सगळीकडे हवं आणि म्हणून ती आता म्हणते की इथे इशू बाळाचा विचार करते, पण तिच्या लग्नाला 1 वर्ष होऊन गेलं आहे आणि म्हणून तिच्याकडून ही अपेक्षा केली आहे, याचा विचार तिच्या मनात येत नाही. तिच्या मनात असा विचार आहे की ते दोघे जण बाळाचा विचार करतायत आणि आम्हाला लग्न झाल्यानंतर साधं देवदर्शनाला सुद्धा पाठवलेलं नाही आहे. पण ही गोष्ट घरातल्यांनी नाही, तर ही गोष्ट वल्लरीने त्यांना सांगितली आहे की जोपर्यंत मी सांगत नाही तोपर्यंत तुम्ही देवदर्शनाला जायचं नाही. हे सगळं वल्लरीचं कारस्थान होतं आणि नम्रता तिला याबद्दल काहीच बोलत नाही. नम्रता याचा दोषसुद्धा सर्व लोकांना देऊन मोकळी होते. पण ह्या गोष्टीमध्ये सगळ्यात जास्त भर जर कुणी दिली होती तर ती वल्लरी होती की जोपर्यंत मी सांगत नाही तोपर्यंत तुम्ही लोकांनी घरातून पाऊल बाहेर ठेवायचं नाही. आणि त्यामुळे घरातले लोकांनी वल्लरीच्या बोलण्याला मान्यता दिलेली असते. पण आता इथे बाळाचा विचार मी सुद्धा करायला पाहिजे आणि त्याचा विचार तुमच्या कुणाच्याच मनात येत नाही. कुणालाच माझी काळजी नाही आहे. आणि तेव्हा इथे ईश्वरी आणि अर्णव हे दोघे जण आता पुढे बाळाचा विचार करतायत. त्यांना बाळ देखील होईल आणि या घरात तुम्हाला कुणालाच आमचं काहीच पडलेलं नाही आहे असा ती आता सगळ्यांना दोष देते आणि सरळ तिथून निघून जाते. तेव्हा आजी म्हणते की ह्या सगळ्याला काय अर्थ आहे, हिच्या मनामध्ये नक्की काय सळ आहे मला कळतच नाही आहे. आणि तेव्हा नम्रता बोलून दाखवते तिच्या मनामध्ये असलेली सल की तुम्हाला कुणाला माझी काळजीच नाही आहे. लग्न होऊन 1 महिना जास्त होऊन गेला तरीसुद्धा तुम्ही लोकांनी आम्हाला देवदर्शनाला पाठवलेलं नाही आहे. तुम्हाला आमचे भल्याची काळजी नाही आहे का? तेव्हा आजी म्हणते अगं बाळा नम्रता, आम्ही असं का करू? तुम्ही दोघी बहिणी आनंदात राहावं अशी आमचीसुद्धा इच्छा आहेच की. अगं पण तुमचं लग्न कुठल्या परिस्थितीत झाले हे तुला माहिती आहे आणि तुझ्या आईवडिलांना सुद्धा अजून तुझ्या लग्नाबद्दल काहीच माहिती नाही आहे. त्यांना सांगायला नको का? म्हणून तुला देवदर्शनाला जायचं अजून आम्ही काही बोललो नाही. पण जर तुझी इच्छा असेल तर आपण विचार करूया. तुम्ही दोघे जण नक्कीच कुलदेवतेच्या दर्शनाला जा. तेव्हा इथे आकाश म्हणतो की आजी नम्रता जे काही बोलली तिच्या वतीने मी सॉरी म्हणतो. तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता आजी आणि मामा टेन्शनमध्ये आलेले असतात कारण नम्रताचं दिवसेंदिवसचं वागणं हे विचित्र होत चाललेलं असतं. एखादी गोष्ट मनात आली की बेधडकपणे बोलून दिली, पण तीच गोष्ट शांतपणे सुद्धा बोलू शकतो याचा विचारसुद्धा तिच्या मनात येत नाही. तरीसुद्धा इथे आकाश तिला सतत जाणीव करून देत असतो की बोलताना विचार करून बोल. ह्या भाषेमध्ये कुणाशीही बोलू नको कारण प्रत्येकजण तिथे मोठा आहे आपल्यापेक्षा. त्यांचा मान राखला गेला पाहिजे असं अर्णवला आणि आकाशला सातत्याने वाटत असतं. पण इथे नम्रता इथेच लिमिट क्रॉस करते. ज्या घरामध्ये अर्णवला एक शब्दाने कुणी काही बोलत नाही त्या अर्णवशी सुद्धा ती भांडण करते आणि अशा रीतीने त्याला उलटसुलट बोलते की ईश्वरीला तिच्यावरती हात उगारावा लागतो. आणि फायनली इथे आजीने निर्णय घेतलेला असतो की आता काहीही झालं तरी चालेल, पण आता सध्या आपल्याला नम्रताचं मन हे जाणून घ्यायला पाहिजे. आणि वल्लरी म्हणत असते कशाला? मला तरी वाटतं की आपण तिच्या आईवडिलांच्या येण्याची वाट बघूया. पण आजी म्हणते की नाही, आता बास झालं आणि वल्लरी तू सुद्धा आता हट्ट करू नकोस. तेव्हा आजी आकाशला म्हणते तुम्ही दोघांनी उद्याच्या उद्या कुलदेवतेच्या दर्शनाला जायचं आहे. तुम्ही दोघांनी आपली गाडी घ्यायची, जे काही कुलदेवतेच्या म्हणजे ओटी भरणीसाठी लागणार आहे ते सगळं घेऊन यायचं. नम्रताला बरोबर जाऊन स्वतः सगळं घेऊन यायचं आणि उद्या सकाळी जाऊन तिथे ओटीसुद्धा भरायची आणि देवदर्शन करून यायचं. तेव्हा इथे नम्रता म्हणते बघितलं आकाश, जेव्हा मी ही गोष्ट बोलले तेव्हा तुमच्या आजीला लक्षात आलं, नाहीतर सगळेजण विसरले होते की आपलं लग्न झाले आणि अजून आपलं देवदर्शन झालेलं नाही आहे. तेव्हा आकाश म्हणतो नम्रता बास झाला आता, ही गोष्ट सारखी सारखी बोलू नकोस. हे बघ घरामध्ये एका पाठोपाठ एक किती आणि काय काय संकटं आली ही तू पण बघितलीस. त्याच्यामुळे आता घरातल्या लोकांना दोष देऊ नको. परिस्थितीच एवढी विचित्र होती, त्याला ते लोक तरी काय करणार? आणि अशा रीतीने आकाश आणि नम्रता सकाळी जायला निघालेले असतात आणि तेव्हाच प्रेक्षकांनो दारामध्ये उभी राहिलेली असते ती सुप्रिया. तेव्हा सुप्रिया येते आणि बघते तर काय, नम्रताचं लग्न झालं आहे आकाशबरोबर. आणि तेव्हा नम्रताला असं मंगळसूत्र आणि साडीमध्ये बघितल्यानंतर तिच्या लक्षात येतं की लग्न केलं, पण एवढी घाई काय होती? कारण सुप्रियाला काही माहिती नाही आहे ना. तेव्हा सुप्रिया म्हणते नमू काय आहे हे सगळं? तेव्हा नम्रता म्हणते आई
बाबा तुम्ही कधी आलात? आणि तुझे बघतेस ते खरं आहे, आम्ही दोघांनी लग्न केलं. आणि तेव्हा इथे आता नम्रता म्हणते, अजून किती थांबायचं होतं आम्ही? आणि तेव्हा सुप्रिया तिच्या थोबाडीत देते आणि म्हणते, हे सगळं काय आहे? अगं देवदर्शनावरून तरी आम्हाला येऊ द्यायचं होतंच गं. एवढी घाई होती का तुला लग्नाची? तेव्हा इथे आता नम्रता म्हणते, आई तुला नाही माहिती इथे काय घडलं. ती म्हणते, अगं सांग ना मग, कळू दे मला तरी नक्की काय घडलंय ते एवढं. तेव्हा तिथे ईश्वरी आहे त्याने म्हणते, आई तू आधी शांत हो, प्लीज शांत हो, तू ये आणि इथे बस. तोपर्यंत वल्लरीला कळलेलं असतं की सुप्रिया बाहेर आली आहे. तेव्हा वल्लरी आपल्या रूमचा दरवाजा बंद करते आणि आतमध्ये लपून बसते. कारण ती जर बाहेर आली तर तिला कळेल की सुप्रिया मला ओळखू शकते आणि त्यामुळे ती रूममध्ये लपून बसलेली असते. तेव्हा इथे सुप्रिया म्हणते, इशू अगं हे सगळं काय आहे? हिने लग्न केलं आणि आम्हाला काही सांगितलंसुद्धा नाही. तेव्हा ती म्हणते, आई परिस्थितीच तशी होती म्हणून लग्न करावं लागलं. तेव्हा सुप्रिया म्हणते, काय झालं? तेव्हा शुभंकरने कशा पद्धतीने नम्रताचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न केला, किती व्हायलेंट झाला होता, त्याची तब्येत कशी आजारी आहे, तो मानसिक रुग्ण होता आणि तुम्ही गेल्यानंतर तो नमुताईवरती जबरदस्ती करण्याचा प्रयत्न करत होता. या सगळ्या गोष्टी आता ईश्वरीने सुप्रियाला समजावून सांगितलेल्या असतात. तेव्हा सुप्रिया म्हणते की ठीक आहे ना, त्याला मी तिथून जायला सांगितलं होतं आणि तो त्याच्या गावीसुद्धा जायला तयार झाला होता. तो चुकीचा वागला हे मान्य आहे, म्हणून लगेच लग्न करून टाकायचं हे तुला योग्य वाटतं का इशू? आणि हे बघ, माझा तुमच्या दोघींवरती विश्वास आहे. जर ती इथे येऊन तुमच्या इथे राहिली जरी असती ना, तरीसुद्धा मी काही बोलले नसते. पण असं अचानकपणे लग्न करून टाकणं हे मला योग्य वाटत नाही. अगं तुझंही लग्न घाई गडबडीत झालं. ती परिस्थिती विचित्र होती. मला नम्रताचं लग्न तरी धूमधडाक्यात अगदी व्यवस्थितरित्या करायचं होतं. ते सुद्धा मला करू दिलं नाही. आई म्हणून आणि वडील म्हणून आमची काही जबाबदारी नाही आहे का? तेव्हा अशा रीतीने इथे आता सुप्रिया म्हणते, बरं लग्न केलं ते पण परस्पर. आईवडिलांच्या कानावरती ही गोष्ट घालावी असं नाही वाटलं आकाश? तेव्हा इथे आता आकाश म्हणतो, लग्न करायची ही नम्रताची इच्छा होती. मी म्हणालो होतो की तुम्ही येईपर्यंत आपण थांबूया. पण नम्रताचं असं होतं की असंच राहणं बरोबर नाही आहे. त्यामुळे लग्न केलं तर बरं होईल. त्यामुळे मग आम्हाला लग्न करावं लागलं आणि आता आम्ही कुलदेवतेच्या दर्शनालाच निघालो आहे. तेव्हा तुम्ही बरं झालं उलट आलात. ह्या गोष्टी तुम्हाला लवकर कळल्या. त्यामुळे प्रेक्षकांनो, अशा रीतीने सगळं ईश्वरीने आता आपल्या आईला समजावून सांगितलेलं असतं की शुभंकरच्या इथे भीतीने हे लग्न करावं लागलं आणि तसं पण सगळेजण खूप थांबले होते आणि आपणच त्यांना आपल्या घरामध्ये येणाऱ्या संकटांमुळे थांबवलं होतं ना, मग त्यांनासुद्धा लग्न करायचंच होतं. असू दे आई, ईश्वरी आता आपल्या आईला समजावत असते. तेव्हा इथे सुप्रिया म्हणते, तरीसुद्धा हे बरोबर नाहीच. म्हणजे आई-वडिलांना विश्वासात घेऊन एकदा सांगितलं तरी असतंच ना, तर आई वडील म्हणून आम्हालासुद्धा बरं वाटलं असतं गं. शुभंकरने जे केलं ते खूप चुकीचंच होतं, म्हणून तू केलंस ते योग्य नाही. तुला आकाशबरोबर लग्नाची घाई होती हे मला माहिती होतं, पण एवढी घाई केलीस की आई वडिलांना विश्वासात घेऊन सांगणंसुद्धा तुला गरजेचं वाटलं नाही. बरं तेव्हा जाऊ दे, पण नंतरसुद्धा तुला फोन करून सांगावंसं वाटलं नाही का? तेव्हा ईश्वरी म्हणते, आई बाबा माहिती आहे, पण आम्हाला वाटलं की तुम्हाला टेन्शन येईल आणि म्हणून ही गोष्ट तुम्हाला सांगितली नाही. तेव्हा सुप्रिया म्हणते, मी किती वेळा फोन केले पण माझा साधा फोनसुद्धा उचलला नाही. तेव्हा इथे इशू, तू पण का फोन नाही उचललास माझा? ही गोष्ट सांगावी लागेल म्हणून. तेव्हा खरं तर नम्रतानेच ईश्वरीला सांगितलं होतं की काही झालं तरी आईचा फोन उचलू नको. फोन उचलला तर मग तिला सगळं सत्य समजेल आणि खरं तर या सगळ्यामध्ये चूक ही नम्रताचीच होती. लग्न केलं होतं ना, पण नंतरला आईवडिलांचा फोन आल्यानंतर जो घडलेला प्रकार आहे तो सांगून सगळ्या गोष्टी क्लिअर करायला हव्या होत्या. पण ती तसं काहीच करू देत नाही आणि त्यामुळे गोष्टी ह्या आता बिघडलेल्या असतात. पण तेव्हा प्रेक्षकांनो, ईश्वरी आणि आकाशने, अर्णवने त्यांचा सगळा राग रुसवा हा घालवलेला असतो. परिस्थिती तशी होती म्हणून हा निर्णय घ्यावा लागला. नमुताईला असंच घरी आणलं असतं तरी पण लोक चर्चा केली असती. त्यामुळे लग्न करून आणलं आणि आता सर्व गोष्टी ह्या सुरळीत आहेत. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता सुप्रियाचा आणि संजय काकांचा राग हा गेलेला असतो
आणि त्यानंतर त्यांनी आपल्या मुलीला आणि आकाशला भरभरून आशीर्वाद दिलेला असतो. आणि त्याच्यानंतरला नम्रता आणि आकाश हे दोघेजण देवदर्शनाला जायला निघालेले असतात.